हॅलो मंडळी, वेलकम टू फिरातीच्या मायला. मी रेश्मी स्वागत करते तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजपासून आम्ही सुरू करत आहोत एक नवीन सिरीज ज्याचं नाव आहे महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती. या सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या काही अनोख्या आणि प्रसिद्ध अशा डिशेस आणि जाणून घेणार आहोत त्या मागची स्पेशालिटी आणि त्याची स्टोरी. चला तर मग आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आमच्यासोबत या खाद्यसंस्कृती सफर करायला विसरू नका. तर सुरुवात करत आहोत आपण पालघर जिल्ह्यातल्या विरारपासून. आणि विरारचं असं हे फेमस आहे भुजिंग. तर इथे भुजिंग खाण्यासाठी आपण सर्वात जुन्या अशा ठिकाणी आलो आहे जे 80 वर्षापासून इकडे आहे. तर हे आहे आगाशी भुजिंग सेंटर. चला तर मग जाणून घेऊया ह्या मागची स्टोरी. आणि आम्ही ते अजून 2-3 असे भुजिंग सेंटर्स कव्हर करणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. 500 kg चिकन भुजिंग रसा, चिकन स्पेशल भुजिंग, बोनलेस भुजिंग, मटन भुजिंग, मटन रसा. म्हणजे कुठेही शाखा नाही. दादा फक्त किलोवरतीच भेटतं का? हाफ के जी नाही मिळणार का? अच्छा. काय म्हणाला? कमीत कमी अर्धा किलो ना? मग ठीक आहे, आम्ही अर्धा किलो घेतो. चिकन इकडचं काय स्पेशल आहे? हे सगळे मेनू आहे लिस्ट वगैरे जाते. सगळ्यात फर्स्ट ना, हो तोच आम्हाला द्या एक हाफ के जी. अच्छा, रेडी नसतं का? ओके. तर तुम्ही बघू शकता आता मी हे असं ह्यांचं स्पेशल असं भुजिंग घेतलं आहे हाफ के जी. पण इकडे तुम्हाला बसून खाण्याची सोय नाही आहे, तुम्हाला टेकअवे घ्यावा लागेल. आणि इकडे जवळ बाजूलाच एक देसी चाय ठेका म्हणून आहे, तिथे तुम्ही जाऊन हे खाऊ शकता. फक्त तुम्हाला तिकडे जाऊन टेबल चार्जेस द्यावे लागतात. आता आपण आलो आहोत विरारच्या दुसऱ्या फेमस भुजिंग सेंटरमध्ये ज्याचं नाव आहे उंबरगावठण भुजिंग सेंटर. इथे सुद्धा तुम्हाला टेकअवेचाच ऑप्शन आहे. आता आपण काम करूया, इथून सुद्धा ह्यांचं स्पेशल असं भुजिंग घेऊया. आणि इथून जवळच एक छान असं नवापूर बीच आहे, तिथे जाऊन या दोन्ही डिशेस ट्राय करूया. चला. इथं तर हाफ के जी आणि अमाऊंटच लिहिली आहे. दादा हाफ के जी द्या एक. हे पण रेडीच भेटतं का असं? हे पण रेडीच भेटतंय नुसतं गरम गरम. तर आता आम्ही आमच्या या सुंदर अशा डेस्टिनेशनवरती आलो आहे, जो आहे नवापूर बीच. समोर बघू शकता तुम्ही मस्त अथांग असा हा निळाशार समुद्र. आणि माझ्याकडे आहे ते गरमागरम भुजिंग. आता आपण अजिबात वेळ वाया न घालवता हे गरमागरम भुजिंग ट्राय करूया. तर सर्वात पहिलं मी ट्राय करणार आहे आगाशी भुजिंग सेंटरचं भुजिंग, जे 80 वर्ष जुनं आहे. ह्या मागची स्टोरी अशी की हे भुजिंग चालू केलं होतं हरिभाऊ गावड यांनी. आणि हे ॲक्च्युली त्यांनी चालू केलं होतं त्यांच्या मित्रांसाठी. ते मित्रांसोबत शेतामध्ये ताडी प्यायला जायचे. आणि खरं तर हा आयटम चकना आयटम म्हणून त्यांनी बनवला होता. पण नंतर हे भुजिंग एवढं फेमस झालं की लोक ते ताडी विसरून फक्त विरारला भुजिंग खायला येऊ लागले. हा 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 हा, वासानेच असं एकदम नम 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 नम. वाव, मस्त असे हे रोस्टेड चिकन, रोस्ट केलेला बटाटा, तळलेला कांदा, कच्चे पोहे आणि ह्यांचा स्पेशल मसाला. वा, क्या बात आहे. भुजिंग या शब्दाचा अर्थ होतो भाजणे. तर हे कसं बनवतात एक्झॅक्टली अशी रेसिपी नाही माहिती आहे मला. पण जेवढं मी ऐकलं आहे आणि जेवढा मला इतिहास याचा माहिती आहे त्यानुसार सर्वात पहिलं चिकन आणि बटाटे हे असे छान मॅरिनेट करतात त्यांच्या मसाल्यामध्ये, जो इकडचा स्पेशल मसाला आहे आगाशी भुजिंग सेंटरचा. आणि त्याच्यानंतर हे लोखंडाच्या त्या स्टिक्स असतात त्याने हे पूर्ण 10 ते 15 मिनटं ती लोक रोस्ट करतात. रोस्ट केल्यानंतर हे सगळं जे मिश्रण आहे ते एका पातेल्यात घेतात. बटाटे, पोहे आणि वरून कच्चे पोहे त्याच्यामध्ये मिक्स केले जातात.
आणि असं हे भुजिंग रेडी होतं. वाव. हा ॲक्च्युली चकना आयटम आहे. जे लोक ड्रिंक्स वगैरे घेतात तर त्यांसाठी साईड डिश म्हणून उत्तम आहे. आणि असंच खायला देखील खूप छान आहे. मस्त असं चिकन भाजलं गेलं आहे व्यवस्थित, कुठेच कच्चं नाही. आणि जे मसाले ह्यांची स्पेशालिटी आहे, त्या मसाल्यांचा जो स्वाद आहे तो सगळीकडे एकदम असा इक्वली स्प्रेड झाला आहे. त्याच्या बटाट्याला, पोह्यांना, चिकनला. त्याच्यामुळे त्याची काय एवढी हाईप आहे हे मला खरंच खाऊन समजतं. आता आम्ही दुसरं भुजिंग ट्राय करणार आहे, जे आहे उंबर गावठणचं भुजिंग. समुद्रावर येत आहे तर प्लीज हा कचरा सोबत घरी घेऊन जा, फेकू नका. तर आता हे दुसरं उंबर गावठणचं. वाटतं तर सेमच आहे, म्हणजे चिकन आहे, पोहे, तळलेले कांदे, बटाटे. पण टेस्टमध्ये काही फरक आहे का ते बघूया. सगळ्यात पहिले मी पोहे खाते. हे चिकन आहे त्यांचं. त्यांचं चिकन जास्त रोस्टेड मला वाटतं, जास्त ज्युसी आहे. पण ह्याच्यामध्ये बटाटा कमी आहे. जो तळलेला बटाटा आगाशी भुजिंग सेंटरमध्ये जास्त होता, तो ह्यांच्यामध्ये कमी आहे. आणि चिकनचे पीस ह्याच्यात जास्त आहे. बहुतेक बटाटा खाली राहिलाय. नाही मग तो चिकनच घेतलाय. टेस्ट वाईज दोन्ही सिमिलर डिशेस आहेत असं. पण मी जास्त, मला हे उंबर गावठणचं आवडलं. तुम्हाला कुठलं आवडत असेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मस्त असे नॉनव्हेज पोहे मस्त आहेत. मला तसे खातच राहावेसे वाटतात. वाव. उंबर गावठणचं खरंच खूप छान आहे. तर असा आमचा हा आजचा न्यू सिरीजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि आमच्या विराची शान असलेल्या भुजिंग सेंटरला अवश्य भेट द्या. चला तर मग भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये, जो येणार आहे पुढच्या गुरुवारी. बाय बाय.